सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयातून महिलांची विशेष पथक, महिलांची विशेष जी पोलीस कमिटी असते त्या कमिटीमध्ये अन्य नागपुरातल्या महिलांचा सहभाग, म्हणजे महाल भागामध्ये अन्य नागपुरातल्या भागातल्या महिलांचं जाणं वाढलं महिला सुरक्षा समितीच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं तिथल्या महिलांना आधार मिळेल. आम्ही सगळ्या महिला एक आहोत आणि याच्यापुढे अशा पद्धतीचं काही गृहीत कृत्य होणार नाही. तिला बाहेर जावं लागलं आणि आईला अत्यंत सुरक्षित कडेकोट तिला आणावं लागलं, तर त्या आईची व्यथा सुद्धा आपण त्या ठिकाणी ऐकली की ती आई किती भयभीत झाली होती. म्हणजे आपण 20 तारखेला जी बैठक घेतली अहिल्या मंदिरात, त्या बैठकीला आपण त्या महिलेला बोलवलं, पण भय इतकं मनामध्ये होतं की याच्या पुढे जर कोणी मला टार्गेट केलं आणि पुन्हा माझ्यावर हल्ला केला तर ती आई तिच्याबरोबर झालेल्या कृत्याचं विशद करण्याकरता सुद्धा होऊ शकली नाही. पण त्या दिवशी प्रवास केल्यानंतर आपण आवाहन केलं, एक छोटा मेसेज केला. दिनांक 31 तारखेला बडकस सकाळी 31 तारखेला सकाळी 7 वाजता रामरक्षा बडकस चौकात आहे. आपण सगळ्याजणी मोठ्या प्रमाणात रॅली काढतो. त्या सगळ्यांना आवाहन करून तिथे आपल्याला मोठ्या संख्येचं प्रदर्शन फक्त महिला शक्तीचं करायचं आहे. त्याच्यामुळे सामूहिक रामरक्षा एक अर्धा तासच लागेल आपल्याला. 7 ते 7:30ला रामरक्षा संपेल. आरती झाली, प्रसाद घेतला की, कारण परमिशन पण नाही आहे तेवढी, अर्धा तास काढा तेवढा आणि सगळ्या जणी कृपा करून आपल्या धर्मरक्षणासाठी या. एवढंच आज आपण आलो, कायम बरोबर राहूया.